यांच्या दुश्मनीमुळे रणजित भाऊजीवर पडले जाणार। एकदा का त्या अपर्णानं तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली की नाही की मग सुजित भाऊजी बरबाद झाले की नाही। 3 फायदे। आणि आम्हाला एक गोष्ट सांगा, घरातला कचरा बाहेर टाकायचा असेल तर आपण काय आलिशान कार मागवतो का? घंटा गाडीच मागवतो ना। ही अपर्णा आपली घंटा गाडी आहे। असं समजा शत्रूचा शत्रू हा टेम्पररी मित्र आहे आणि एकदा का आपलं काम झालं की नाही तर हा काटा बाहेर फेकायचा आणि तो पण काटा बाहेर फेकायचा कचऱ्यात। आता फक्त तुम्ही आई साहेबांना कन्व्हिन्स मारा। कसं? झालास का फ्री झालो फ्री। अंबाबाईची कृपा। अरे जुनी लोक म्हणतात ते काही चुकीचं नाही। एक वेळ हत्ती परवडला पण दिन नको बघ। अगदी बरोबर। आणि मी जसं कर्ज घेतलंय जास्त व्याजदराचं तसं तर नकोच नको। दिलेस ना सगळ्यांचे? सगळ्यांचे आठवणीने दिले। अभिनंदन। थँक्यू। रंजा तुझं डबल अभिनंदन। डबल अभिनंदन? कशासाठी? एक तर तू कर्जमुक्त झालास आणि दुसरं म्हणजे माझ्यासारखी बिझनेस पार्टनर मिळालीये तुला। तुझंही अभिनंदन। मग काय खुश ना? खुश। एकदम खुश का? एकदम खुश। मग एक काम कर, रात्री ना दार आणि खिडक्या नीट लावून घ्या म्हणजे आवाज नको। तू झालं का तुझं हे असलं ते चावटपणा म्हणतात त्याला। हा? आणि तुझी मावशी केवढी चावट आहे हे तर तुला माहितीच आहे। बरं ऐक ना, संजूला ना छान असं रोमॅन्टिक सरप्राईज दे आज। कसलं सरप्राईज? कुठेतरी बाहेर गेली, बरं कुठे गेली तेही सांगितलं नाही तिने। अगं बाई तुला पण नाही सांगितलं? कमालच आहे। मग अशी तरा आली आता परत गेली होय? मला तर वाटतंय ती सुद्धा तुला सरप्राईज देणार असणार। चान्स आहे पण माहित नाही। कसं माहित नाही? ऐक, तुम्ही दोघांनी एकमेकांना सरप्राईज दिलं की नाही? की काय दिलं हे मला सांगा। नाही म्हणजे जे सांगायचंय तेच सांगा, बाकीचं नको। सुजीत, सुजीत, काय झालं? एवढं घाई का बोलवलं मला? सगळं ठीक आहे ना? आणि तुम्ही जर का मागच्या सारखं अचानक भेटून आपण आत्ताच्या आत्ता लग्न करू म्हणून बोलवलं असेल तर मी आत्ताच सांगते, आपण असं लग्न करायचं नाहीये। थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण लग्नच करायचं। एक मिनिट, वेगळा विषय चालला इकडं, जरा थांबा। वहिनी साहेब, तुम्ही मोठ्या वहिनी साहेबांना भेटायला गेले होतात का? तुम्ही सांगितलं असेल ना यांना?
वहिनी, अहो का वागताय तुम्ही माझ्याशी असं? काय वाकडं केलं हो मी तुमचं, की तुम्ही सतत सतत ह्यांच्या मनात माझ्याबद्दल असं विष कालवायचा प्रयत्न करताय? तुम्ही राजश्री वहिनींना भेटलात का? फोटो मी काढले. मी काढलेत फोटो आणि लांबून काढले म्हणून मला काही ऐकू नाही आलं. जर जवळ असते ना तर व्हिडिओत काढला असता बघ, आणि मग मी सुजित भाऊजींना सगळं दाखवलं असतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, तुम्ही राजश्री वहिनींना भेटायला गेल्या होता का? हो गेले होते. आज मी राजश्री वहिनींना भेटायला गेले होते आणि त्यासाठी हो तुमच्याशी खोटं बोलून गेले होते. आणि मला खूप त्रास झाला तुमच्याशी खोटं बोलताना, पण मला बोलावं लागलं. का का खोटं बोललीस तू? कधी कधी आपल्या माणसांसाठी आपण त्यांना दुखवू नये यासाठी खोटं बोलावं लागतं वहिनी साहेब. तुम्हाला हे माहित असेलच की तुम्ही कधी ना कधी असं केलं असेल, आणि आज मी याच कारणासाठी खोटं बोलले. तुम्ही दुखावलं जाऊ नये म्हणून बोलले, कारण मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला त्यांना भेटायला जाऊच दिलं नसतं. कारण कळल्यावर तर नाहीच नाही. असलं कसलं कारण आहे? तुम्ही त्यांना का भेटायला गेला होतात? विनंती करायला गेले होते त्यांना की आपल्या लग्नासाठी त्यांनी आणि दादासाहेबांनी आईसाहेबांना कन्व्हिन्स करावं, म्हणून त्यांचं मन वळवावं असे प्रयत्न करा ही रिक्वेस्ट करायला गेले होते. कारण मला वाटलं की बाकी कोणी तर काही मदत करत नाही, रणजित भाऊजींचं आईसाहेब ऐकत नाहीत तर त्यांचं तरी ऐकतील म्हणून गेले होते. माणूस अडचणीत असला की समोर असलेल्या प्रत्येक मार्गाचा वापर करून पाहतो ना. आणि इथे तर माझा प्रेमाचा प्रश्न होता ना, पण काही फायदा झाला नाही. त्यांनी मला तिथून अपमान करून घालवून दिलं. तिथे त्यांनी मला मारलं आणि आता इथे या मला मारतायत. आमच्या त्या भेटीचा काय भलता सलता अर्थ तुम्ही त्यांच्या डोक्यात घालताय ताई? खोटं बोलतीयस तू. तू असलं काहीही बोलायला तिकडे गेली नव्हतीस. हो का? मग मी काय बोलत होते तेव्हा तिथे सांगा. तू आता जे काय बोलतीयस त्याचा पुरावा आहे का तुझ्याकडे? ठीक आहे, माझ्याकडे मी हेच बोलले, याचा काही पुरावा नाहीये. पण तुमच्याकडे मी काय बोलले याचा काही पुरावा आहे?